नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत दिवस। आज दोडामार्ग तालुका वर्धापन दिन। सर्वप्रथम दोडामार्ग वासियांना तालुका वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज दोडामार्गला 27 वर्ष पूर्ण झाली। आपण दरवर्षी पेपरमध्ये तालुका वर्धापन दिनानिमित्त वाचतो की दोडामार्गची विकसनशील दृष्टिकोनातून वाटचाल। मात्र आपण नेहमीच तो जुना फोटो बघतो तिलारी धरणचा, नवीन देखील पाहत नाही। मग ते जुना फोटो जे सुशोभीकरण होतं ते सध्या नाही आहे तिथे, म्हणून आपण तो जुना फोटोज बघतो आणि विकसन दृष्टिकोनातून वाटचाल असं वाचतो। मग विकसनशील दृष्टिकोनातून जर वाटचाल आपल्या दोडामार्गची होत असेल, झालेली आहे, तर मग तो जुना फोटो का लावावा लागतोय? निसर्गाने आपल्या तळकोकणाला भरभरून दिलेला आहे आणि आपण याला स्वर्ग मानतो। मात्र हा स्वर्ग आम्हाला सांभाळता येत नाही आहे का? याच पत्रकाराची काही चूक नाही आहे। मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना हे सांगतोय, दोडामार्गात अशी असंख्य स्थळे आहेत जी खरंच पर्यटन स्थळे म्हणून विकसनशील करता येणार आहेत आणि त्या पर्यटन स्थळातून रोजगार निर्मिती होणार आहे। मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त आपली विकसनशील दृष्टिकोनातून वाटचाल असं लिहिलं जातं आहे आणि तिथे जुना फोटो लावला जातोय तिराळी धरणाचा। मात्र त्या विकसनशील दृष्टिकोनातून जर वाटचाल होत असेल तर तिथे नवीन विकसनशील दृष्टिकोनातून वाटचाल झालेला फोटो का येत नाही? नवीन पर्यटन स्थळाचा फोटो का येत नाही? दरवर्षी आपण तो तिराळी धरणाचाच फोटो बघतोय, तो सुद्धा जुना। नवीन वस्तुस्थिती जर तिथे जागेवर जाऊन पाहिली तर तिथे काहीही नाही आहे, तिथे डेव्हलपमेंट झिरो। मी तालुकावासीय म्हणून मला याचं दुर्दैव वाटतंय की निसर्गाने भरभरून दिलंय डेव्हलपमेंट आणि पर्यटन स्थळाच्या नावाखाली आपण रोजगार निर्मिती देखील इथे करू शकतोय। मात्र याकडे फक्त वोटर बँक म्हणून बघितलं जातंय। तुर्तास तेवढा आश्वासने, घोषणा आणि मोठमोठी स्वप्ने दाखवतात आणि वस्तुस्थिती मात्र जागेवर काही नसते। मी कोणाचा विरोध करत नाही, मी कुठच्या पक्षाचा नाही आहे। मात्र मला एवढं सांगायचं आहे, एक सामान्य नागरिक म्हणून ज्यावेळी आपण वाचतो की विकसनशील दृष्टिकोनातून वाटचाल म्हणून आणि फोटो जुना आपण लावला जातो, मग तो विकास झालाय कुठे? आणि विकास झालाय तर तो फोटो जुना का? नवीन वस्तुस्थिती काय दिसते? असो, यावर मी कोणाला ब्लेम करत नाही। मात्र मला जे वाटलंय एक तालुकावासीय म्हणून, आणि एक गोष्ट फायनली सांगतोय की यात पत्रकाराची कोणतीही चूक नाही आहे। मी स्वतः पत्रकार आहे, मात्र मला दिसतंय ते सांगतोय। आपल्या दोडामार्गमध्ये विकसनशील दृष्टिकोन करण्यासाठी खूप काही भरभरून दिलेलं आहे आणि त्यातून रोजगार निर्मिती देखील होऊ शकते। मात्र असं काही झालेलंच नाही आहे, त्यामुळे तो जुना फोटो लावावा लागतोय आणि विकसनशील दृष्टिकोनातून वाटचाल म्हणून लिहावं लागतंय। मित्र, विकास अजून 10 पावले मागे आहे। असो, पुन्हा एकदा तालुकावासियांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मला जे वाटलंय ते मी बोललो। तुम्हाला यात तथ्य वाटतंय की नाही मला नक्की कळवा। धन्यवाद।